रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, मी अजय तांडेल, तुम्हा सर्वांचा लाडका एज्युटेटर मल्टी क्लासच्या या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पोर्टल ब्लाउज शिवणार आहोत. पण पोर्टल ब्लाउज आपण कसा शिवणार आहोत तर अंगावरना माप घेऊन. ही माझी आई. आपण आईच्या अंगावरना ब्लाऊजचा माप घेऊया आणि त्यानुसार आपण ब्लाऊजची कटिंग करूया. पोर्टल ब्लाऊज कसा शिवायचा हे नक्की समजून घ्या. त्या अगोदर आपण ब्लाऊजचा माप कसा घ्यायचा हे सुद्धा पाहू. आपण त्या अगोदर आपण ब्लाऊजच्या मापासाठी आपण पहिला शिवतोय पोर्टक्स ब्लाऊज. काय शिवतोय? पोर्टक्स ब्लाऊज. आपण पोर्टक्स ब्लाऊज आता चालू करूया. आपण आता माप कशी घ्यायची ते समजूया. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण वन टक्स ब्लाऊज शिवला, वन टक्स साधा शिवला, अस्तर शिवला, त्यात सुद्धा माप कशी घ्यायची, ब्लाऊज वरनं माप कसं घ्यायचं आणि ब्लाऊज वरनं माप घेऊन आपण ब्लाऊज शिवला होता. तर या भागामध्ये आपण पोर्टक्सचा साधा ब्लाऊज आणि अस्तर ब्लाऊज अंगावरून माप कशी घ्यायची आणि त्यानुसार ब्लाऊज कसा शिवायचा ते शिकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपला रोज रात्री 8 वाजता बघतो. त्याचबरोबर आपला एक दिवस आड करून लाईव्ह असतो. त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज काहीतरी नवीन शिकत राहाल आणि शिकायचं आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचा व्हिडिओ आता आपण बघूच या. तर पोर्टल ब्लाऊज साठी माप काय काय लागतात तर जशी वन टक्स लागतात तशी सुद्धा पोर्टल लागतात. छाती, कमर, उंची, गला, गलापट्टी, हात उंची, दंडघेर, शोल्डर गबल, गबल म्हणजेच मुंडा, आर्म होल हे 3 नाव आहेत. समोरचा गला, मागचा गला, एफडी आणि एफसी अशी सगळी माप एका ब्लाऊज साठी लागतात. तीच माप आता फोटो लागतात. आता ती बघा पुढे. पहिला मी लिहितो इथे छाती. काय लिहितोय? छाती, कमर, उंची, मागचा गला, गलापट्टी, हात उंची, फिटिंग, शोल्डर, समोरचा गला, एफसी आणि एफडी एवढी सगळी माप एका ब्लाऊजची लागतात. ती आता आपण अंगावरून कशी घ्यायची ते एकदा बघूया. पहिला आपण छातीचा माप घ्यायचा. छातीचा माप घेताना अशा प्रकारे आपला ग्राहक जर किंवा समोर आला तर अशा वेळी उभा करायचा सरळ सरळ. त्याला इकडं किंवा इकडं असा वाकडा तिकडे उभा राहून द्यायचा नाही. बिलकुल सरळ ते सरळ नॅचरल नैसर्गिकरित्या उभा ठेवायचा. असं माप घेताना हे 2 हात वरती करायचे आणि मग इथून अशी मेजर टाकायची. मेजर अशी गोल फिरवायची आणि त्यानंतर आपण बरोबर हा भाग आपल्या हातात या बाजूला 1 इंच ठेवायचा, या बाजूला इकडे एक्स्ट्रा इंच मेजर ठेवायची आणि मग इथून अशी मेजर गोल फिरवायची बरोबर छातीवर आणि इथून बरोबर मध्यभागी असा माप घ्यायचा. आपला माप आहे 38 इंच. किती आहे? 38 इंच आहे. एकदम टाईट घ्यायचं नाही आणि एकदम लूज सुद्धा घ्यायचं नाही. बरोबर जसं कस्टमरला हवा आहे तसा बघा. 1 इंचाचा बोट बघा माझा सैल आहे 38. किती? 38 घेतला मी. छाती आली माझी 38 इंच. त्यानंतर कमर घेताना कमर सुद्धा त्याच प्रकारे घ्यायचा. कमर इथून घ्यायची. हे बघा, इथून कमर घ्यायची. बघा दिसतो तुम्हाला? इथून कमर घ्यायची आणि इथे आता आपली कमर आली 36 इंच. किती आली? 36 इंच. बघा 35 इंच आपली कमर आली. एकदम जर लूज मध्ये घेतली तर 36 आणि टाईट मध्ये घेतली तर 35 इंचाची कमर आपली येते. आपण इथे 35 इंच कमर घेऊया. बघा कमरेचा माप असा घ्यायचा. बघा ब्लाऊजच्या इथून जिथे ब्लाऊजचा आपला शरीराचा खड्डा आहे जिथपर्यंत समोरच्याला उंची हवी तिथपर्यंत आपण ब्लाऊजची कमर घ्यायची. बघा मी घेतली कमर 35 इंच. किती घेतली? 35 इंच. आता मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जो लाल ब्लाऊज शिवला होता पण साधा वन टक्सचा, तोच ब्लाऊज आज आईने घातलाय. हा बघा तोच ब्लाऊज आईने घातलाय. अशा प्रकारे गला प्रॉपर बसेल. बघा कुठेही ब्लाऊजचे शोल्डर उतरत नाही, काहीच नाही. बघा उंची वगैरे बरोबर असते. परंतु या ब्लाऊजची शिलाई मी 1 काढली होती. कारण होतोय कारण आईचा माप इथे 35 आलाय आणि नॉर्मल आईला सैल ब्लाऊज लागतो ना. आपण त्यावेळी कमर घेतो ती 34 इंच. त्यामुळे ब्लाऊजच्या 2 शिलाई खोला लागल्या आणि त्यानंतर आपला आई ब्लाऊज झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपला ब्लाऊज बघा प्रॉपर ब्लाऊज असा झालेला. बघा हे बघा दिसतोय तुम्हाला? बघा समोरच्या बाजूला सुद्धा बघा इकडे अशी हे बघा समोरच्या बाजूला सुद्धा. आता हा इथं चुनी नॉर्मल चुनी येणारच आहे. किती जगातला मोठा टेलर असला तरी चुनी ही नॉर्मली येणार आहे. आता आपण उंची घेऊ. काय घेऊया? उंची ब्लाऊजची. तर ब्लाऊज उंची कशी घ्यायची? आता मागच्या वेळी आपण जो ब्लाऊज शिवला होता
आणि जो ब्लाऊज मापाला घेतला तो ब्लाऊज एक मिनिट, नीला या ब्लाऊजचा आपण माप घेतला होता, त्या ब्लाऊजची उंची 13.5 होती आणि हा ब्लाऊज होता आणि त्यावेळी आई थोडीशी बारीक होती, जवळजवळ 6 वर्षापूर्वीचा हा ब्लाऊज आहे आणि आत्ताचं माप याच्यामध्ये खूप फरक पडतोय. आता हा बघा, इथून शोल्डरचे, आता माझे शोल्डर बघा जरी 38 तब्येत आहे तरी पण शोल्डर बरोबर इथेच बसलेत. आता काही जण काय म्हणतात, जर छाती जास्त असेल 38 किंवा 36 शोल्डर असे पुढे येतात किंवा इथे येतात, तर तसं काही बरोबर इथे शोल्डर आहे. तुमच्या समोरच ब्लाऊज आहे बघा, ब्लाऊज सुद्धा खूप टाईट आहे. इथून घेतल्यानंतर इथून जितकी एवढ्या उंची पाहिजे, मागच्या आपण 3.5 घेतली, तर आपण आता ब्लाऊजची उंची वाढवूया. हे बघा किती घेतली मी ब्लाऊजची उंची, 14 घेतोय. बघा ब्लाऊजची उंची इथे मी 14, थोडासा लांब घेतला. आता अंगावर माप घेता आपण समजते ब्लाऊजची उंची कमी किंवा जास्त येते. आता मागच्या व्हिडिओ मध्ये मला वाटतं मी 3.5 घेतली होती, पण बघा इथे थोडासा असा भाग वलंदर असतो, आपला भाग सरळ नसतो, वलंदर असतो. त्यामुळे इथे सुद्धा कुठे कुठे बारीक क्रीज पडतात. नाही म्हटलं तरी शरीराला आकार आहे, वलन आहे, तर मग बारीक क्रीज होतात. उंची कधी अर्धा पाऊण इंच अशी वरती जाते आणि मग त्यामुळे अशी उंची थोडीशी जास्तच घ्यायची. आता मी उंची घेतो इथं 14 ची. किती घेतली उंची, 14 घेतलेली आहे. 14 उंची मी ब्लाऊजची घेतली आहे. जरी 14.5 घेतली किंवा ब्लाऊज उंची जास्त घेतली तरी काही फरक पडणार नाही. परंतु काय होतंय बघा, आता छाती 38 आहे आणि कमर 35 म्हणजे जवळजवळ 36, म्हणजे शरीरामध्ये 2 इंचाचाच गॅप आहे. 2 इंचाचा गॅप असल्यामुळे छाती आणि कमर पोट सारखाच असतो. बघा तुम्ही लक्षात घ्या, छाती कमर आणि पोट सारखाच आहे, मध्ये जास्त गॅप नाही. त्यामुळे ब्लाऊजच्या इथे असा कापड साचला जातो, ब्लाऊजच्या इथे कापड साचला जातो, त्यामुळे जास्त उंची करून सुद्धा काही उपयोग होत नाही. आता ब्लाऊजचा गला बघूया आपण. आता ब्लाऊजचा गला बघताना आपण इथून, आता सुरुवातीला आपण इथनं जरी मागची पट्टी मध्ये बघा मी मारलेली पायपिंग बघा, चपटी एकदम कशी बरोबर बसलेली आहे अशी तुम्ही शिका. इथून मी आता हे मारते बघा. आता हा ब्लाऊज इथं सैल का, तर आईने एक हुक लूज ठेवलेला आहे, कारण गच्च जमत नाही. समजलं, समोरचा एक हुक लूज आहे त्याच्यामुळे इथं सुट्टा ठेवलाय, लावलेला नाही. ब्लाऊज लूज लागतो म्हणून इथे थोडासा लूज वाटेल. तर हा जर असा जर ओढून घेतला तर ब्लाऊज आपल्याला असा टाईट मध्ये बसणार आहे. इथून आपण अशी पट्टी मोजायची बघा, तर ती पट्टी किती पडते, 4 ची. आता पट्टी आपण 4.5 इंच घेऊया. किती घेऊया, पट्टी 4.5 इंच घेऊया. गला पट्टी किती घेतली, 4.5. आता 14 मधला 4.5 इंच गेले, राहिले किती, 9.5 इंच. समजलं, 9.5. आता जर नॉर्मली असा गला मोजला तर असा सुद्धा बघा इथे 9 येतो, कारण मागच्या आपण 9 घेतला होता. जरी 9 घेतला, गलापट्टी 5 ची ठेवली तरी काही फरक पडत नाही. एज नुसार जर गलापट्टी मोठी असेल तर चांगली वाटते, छोटी गलापट्टी सुद्धा सूट होत नाही. मग मी गला घेतोय 9 चा आणि गलापट्टी घेतोय मात्र 5 ची, कारण एज वाईज जसं जसं एज वाईज होते गलापट्टी छान, अशी जर मोठी असेल प्रोडक्ट छान दिसतो. एज वाईज गलापट्टी सुद्धा छान दिसत नाही छोटी. तर मी गलापट्टी 5 घेतोय आणि अशा प्रकारे होतोय. आता आपला गला मिळाला, गलापट्टी मिळाली, गला मिळाला, गलापट्टी मिळाली. ओके. आता पुढचा आपल्याला हात उंची काय घ्यायचं, हात उंची. आता आपण हात उंची, इथं आईची हात उंची प्रॉपर एवढी असते, इथं ब्लाऊजचा हात बरोबर बसलाय हे बघा. आता मी गला उंची, हात उंची घेतोय किती, 8 इंच. थोडासा नॉर्मली जास्त घेतोय, गला हात घेतोय 8 इंच. मागच्या 7.5 येते, आता आपण 8 इंच घेतोय. हात उंची 8 घेतोय आणि इथून दंडगेर मोजायचा. कुठून, इथून दंडगेर, जिथून हात उंची तिथून दंडगेर मोजायचा. आपला येतोय 11 इंच. किती येतोय, 11 इंच. दंडगेर 11 इंच आलेला आहे. आता शोल्डर कसे घ्यायचे बघा. शोल्डर जर नॉर्मल घेतलं तर इथून शोल्डर आपण इथून असे मोजून घ्या. इथून शोल्डर इथपर्यंत मोजायचे. शोल्डर आले 15 इंच. किती आले, 15 इंचाचे शोल्डर आलेले आहेत. शोल्डर आले 15 इंच. आता समोरचा गला मोजताना इथून शोल्डरच्या इथून बरोबर इथे असा क्रॉस घ्यायचा, इथे क्रॉस घ्यायचा आणि समोरचा गला जेमतेम 7चा बघा. इथे समोरचा गला आहे म्हणजे आईला गला जेमतेम 7.5चाच लागेल. बघा टच माझा इथे आहे, 7.5चा समोरचा गला. बऱ्याच जणांचा प्रश्न होता की एफडी कुठे घ्यायचा, बरोबर आहे, एफडी पॉइंट कुठे घ्यायचा. तर हा बघा, इथून शोल्डरच्या इथून मोजायचा आणि जिथे छातीचा मध्यबिंदू असेल, जिथे पॉइंट आहे छातीचा, चेस्ट राउंडचा पॉइंट आहे, तिथेपर्यंत असा आपण घ्यायचा आहे एफडी, म्हणजे फिगर ड्रॉप त्याला म्हणतात, फिगर ड्रॉप. तो आपण आलाय 9 इंचाचा बघा. किती आहे,
9.5 इंच आहे. किती फिगर ड्रॉप आलाय? 9.5 इंचाचा फिगर ड्रॉप. अशा प्रकारे सगळी ब्लाऊजची माप घ्यायची. छातीचा माप घेताना व्यवस्थित घ्यायचा, कमरेचा घेतला, हातांचा घेतला, उंची घेतली, गलावडी शोल्डर सुद्धा घेतला. तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊजची माप आणि एवढी माप घेतली तर तुमचा ब्लाऊज कुठेही फुकट जाणार किंवा फेल जाणार. आता हा मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला दाखवतोय, मी शिवलेला ब्लाऊज आहे, परंतु कम्फर्टेबल नुसार आईची शिलाई एक एक काढली पण सांगतो, कारण इथे आपला कमर आली होती 34 घेतली होती आपण आणि छाती घेतली होती 38, पण एक एक शिलाई लुजिंग साठी खोललेली आहे. हे बघा इथे तुम्हाला दाखवतोय, बघा इथे सुद्धा बघा हा तुम्हाला दिसतोय, इथे एक ब्लाऊजचा हुक ओपन ठेवलाय, आम्ही ओपन ठेवलाय कारण आईला फिटिंग ब्लाऊज चालत नाही, त्यामुळं लुजिंग असेल तेव्हा अशा प्रकारे करायचा आणि ब्लाऊजची माप अशीच घ्या. आणि आता पुढे आपण डायग्राम आणि माप किती कशात किती मिळवायची हे पुढे शिकूया. आता आपण आईच्या अंगावरनं माप कसं घ्यायचं हे बघितलं आणि माप घेऊन जातात याच्यात कशात किती मिळवायचं पॉइंट आहे. जसं वन टक्स मध्ये होतं तसं याच्यात काही वेगळं आहे, हे आता आपण शिकूया. थोडंसं बहुतेक असं वेगळं आहे. आज आता आपण माप शिकूया की मापात कशात किती मिळवायचं हे शिकूया. आता छाती आहे आपली 38, किती आहे? छाती आहे 38. ब्लाऊज कुठला आहे? 4 टक्स. हे सुद्धा लक्षात असलं की ब्लाऊज आपण 4 टक्स शिवतोय. छाती आहे 38, त्याच्यामध्ये भागिले 4 करायचे. किती करायचे? भागिले 4. 38 भागिले 4 उत्तराला 9.5. 9.5 त्याच्यामध्ये छातीमध्ये किती मिळवायचे मार्जिन साठी? कंपल्सरी 2 इंच, उत्तराला 11.5. समजलं? काही शिवताना आपण भागिले काय करायचं? 4 करायचं. त्यानंतर आपली कमर आहे 35, तर कमर जवळ विषम संख्या असेल, एखादा इथं क्वेश्चन होता की विषम संख्या असेल तर काय करायचं, तर त्यावेळी आपण इथं 35 च्या वेळी 36 घ्यायचं. काय करायचं? 36 घ्यायचं. ओके, 36 भागिले 4 करायचे. काय करायचं? 36 भागिले 4 करायचे. 35 विषम संख्या पकडायची नाही. मात्र हा 35 इथं कायमस्वरूपी लिहून ठेवता, कारण जेव्हा आपण फिटिंग मात्र शेवटची करणार आहोत तेव्हा या 35 च्या हिशोबानेच करणार आहोत, 36 च्या नाही. पण मात्र ब्लाऊजची कटिंग करताना आपण आता 36 हिशोबाने चालणार आहोत. समस्या किती आहे? 36 भागिले 4 उत्तराला 9. त्याच्यामध्ये कमरेमध्ये 3 इंच मिळायचे. किती मिळवायचे? 3. समजलं तुम्हाला? कमरेमध्ये किती मिळवायचे आपण? 3 इंच. प्रत्येक ब्लाऊजची स्टेप वेगळी, प्रत्येक ब्लाऊज वेगळा, त्यामुळं इथे 3. जर तुम्हाला मार्जिन कमी हवी असेल, मार्जिन कमी, तर इथं तुम्ही नॉर्मली 2.5 इंच सुद्धा मिळवू शकता. 9, 10, 11 आणि इथं मी किती घेतलं मग? 11.5. सेम आहे बघा. 9 चौक 36. आता इथं कसं ह्याच्यामध्ये तर 4 इंचाचा गॅप असतात 36, 38 आणि 36 मध्ये, तर ब्लाऊज म्हणजे माप बरोबर आले तिथं. इथे 11 आला असता. मग आता ही कशी माप जवळजवळ सेम आहे, 38 आणि 36 2 इंचाचा गॅप, म्हणून इथं कमरचा सुद्धा माप कसा आलाय? सेम आलाय. 36 भागिले 4 9 अधिक 2.5 बरोबर 11.5 माप आलेला आहे. आता उंची आहे 14. उंची काय आहे? 14. मग किती मिळवायचं? तर बघा, समोरची बाजू, समोरची बाजूमध्ये उंची आहे 14, तेव्हा तिथं उंचीमध्ये 2 इंच मिळेल. किती मिळवायचे? 2 इंच मिळवायचे. 14 अधिक 2 16. तर मागच्या बाजूमध्ये, मागची बाजू बरोबर लिहून घ्या, मागची बाजू 14 अधिक 1 म्हणजे 15. मागच्या बाजूमध्ये 1 इंच मिळवायचं, तर समोरच्या बाजूमध्ये 2 इंच मिळवायचे. किती मिळवायचे? 2. फोटोच्या समोरच्या बाजूमध्ये 2 इंच मिळवायचे. नंतर मागचा गळा, किती? मागचा गळा, गळ्यामध्ये मात्र नेहमीप्रमाणे अर्धा इंचच मिळवायचा. उत्तराला 9.5 बरोबर. गळापट्टी 5 आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच मिळवायचा. उत्तराला 5.5. आता हे अर्धा अर्धा कुठले आहे? इथं आपण 1 इंच मिळवलं उंचीमध्ये, मग वरती शिलायला अर्धा, खालती शिलायला अर्धा. तसंच इथं बघा, तेच 1 इंच इथं होतं, इथे अर्धा, इथे अर्धा. समजलं? साधं आणि सोपं. हात उंची 8 आहे, तर आपण साधा ब्लाऊज शिवू, त्याच्यामुळे इथे मिळवायचे आपण 2 इंच. उत्तर येईल 10. समजलं? साध्या ब्लाऊज आहे आपल्या, त्याची उंची आहे पण 8 इंच, त्याच्यामध्ये मिळवले 2 इंच. उत्तर 10. फिटिंग आहे 11 भागिले 2 उत्तर आलं 5.5. 11 चे 2 भाग केले की उत्तर किती येतं? 5.5. शोल्डर आहे 15. आता बहुतेकांचा प्रश्न असा होता
की जेव्हा अंगावरनं माप घेतो तेव्हा शोल्डर आणि गबल कसे करायचे. जेव्हा अंगावरनं माप घेतो तेव्हा शोल्डर गबल कसे करायचे, शोल्डर कसे करायचे, मग मुंडा कसा करायचा, आर्महोल कसे करायचे. तर बघा 15/2 उत्तराला 7.5 त्याच्यामधना 1.5 इंच वजा करायचा. किती करायचा, 1.5 इंच वजा करायचा. उत्तर 7.5 मधना 1.5 इंच गेला तर 6 इंच. आपला वन टक्स दिलेला चार्ट आठवा आणि इथला माप आठवा. उत्तर सेम, काही फरक सांगा. मी सांगितलं होतं बघा 24, 28, 30 असेल तर 6.5, 5.5 घ्यायचे. 32, 34 असेल तर तुम्ही 5.5 घ्या किंवा 6 घ्या. 36, 38 ला कंपल्सरी तुम्ही 6 घ्या. तर आता मी अंगावरनं शोल्डर उतरले 15 आले, त्याचे भागिले 2 केले, उत्तराला 7.5, त्याच्यामधनं वजा 1.5 केला, उत्तराला 6 इंच. काही चुकीचं शिकवलं मी वन टक्सच्या वेळी नाही, तर फोर टक्सच्या वेळी चुकीचं शिकवेल नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे माप घेतली तरी सुद्धा बरोबर. शोल्डर कसा काढायचा, 15/2 बरोबर 7.5 वजा 1.5 इंच करायचा, आला 6. मग जेवढा आपला शोल्डर तेवढाच आपला मुंडा. जेवढा आपला शोल्डर तेवढा काय येतो आपला मुंडा. मग आपला मुंडा किती आहे, 6. या मुंड्याला नाव किती आहेत बघा. मी काही पण बोलतोय, गबल, आर्महोल, असा मी कोणताही नाव घेतला तरी तुम्ही समजून जायचा की हा इथलाच भाग आहे. किती, 6. समोरचा गला आहे तसा ठेवायचा, त्याच्यामध्ये काही वाढवायचं किंवा काही टाकायचं आपण नाही. आता एफडी मिळाला आपला किती, एफडी किती मिळाला आपला 9.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण मिळवायचा, उत्तर येईल 10. आता एफसी सूत्र तुम्हाला माहित आहे, 38 वजा 8 उत्तराला 30 भागिले 4 उत्तराला 7.5 अधिक 7.5 अधिक 1 बरोबर उत्तराला 8.5 भागिले 2 उत्तराला 4.25. हा एफसीचा सूत्र आणि आपण सगळ्यांनी एफसीच्या मापाने सगळे सूत्र काढून ठेवलेले आहेत. तुम्हाला ही माप समजलीच असतील, कारण समजायला पाहिजे. पुन्हा एकदा समजून सांगतोय. छाती आहे आपले 38 भागिले 4 उत्तराला 9.5 अधिक 2 इंच उत्तराला 11.5. उत्तराला किती आपला 11.5. त्यानंतर कमर आहे आपली 35, त्याचा आपण विषम संख्यामध्ये घेत नाही, आपण समसंख्यामध्ये राहतो, म्हणून उत्तराला आपला 36 भागिले 4 उत्तराला 9. कमरेमध्ये समोरच्या आणि मागच्या बाजूला सेम मिळवायचे असतात, काही असं वेगळं नसतं, समजलं. 9.5 उत्तराला अधिक 2.5 11.5. कितीला 11.5. उंची आहे 14, उंची किती आहे 14, त्याच्यामध्ये मिळवलं किती पण 2 इंच उत्तराला 16. समोरचा गला आणि मागच्या बाजूला किती मिळवायचा 1 इंच, 14 अधिक 1 15 बरोबर उत्तराला. मागच्या गल्यामध्ये अर्धा इंच मिळवायचा, 9चा गला आहे उत्तराला 9.5 इंच. गलापट्टी 5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच मिळाला, उत्तराला 5.5 इंच. हात उंची 8 आहे, त्याच्यामध्ये 8 अधिक 2 आपण साध्या शिवणार आहोत, असं तर ब्लाऊज नंतर शिवू, पण साध्या शिवतो नेहमीप्रमाणे साधा शिवू. त्याच्या उत्तराला 10 इंच. फिटिंग आहे आपली 11, म्हणजे दंडघेर आपला फिटिंग म्हणजेच काय दंडघेर. मी याला फिटिंगला दंडघेर शब्दाला फिटिंग बोलतोय. तुम्ही दंडघेर म्हणजे फिटिंग 11 भागिले 2 केले, 2 भाग होतात, म्हणून उत्तराला 5.5. शोल्डर आहे 15, शोल्डर किती घेतला आपण 15, त्याच्यात भागिले 2 केले, उत्तराला 7.5 इंच. 7.5 मध्ये 1.5 इंच वजा केले, उत्तराला 6. जेवढा शोल्डर तेवढाच मुंडा, म्हणजे उत्तराला आपला किती आहे 6 इंच असा मापला. समोरचा गला आहे तसा ठेवायचा. एफडी आला आपला 9.5, त्यामध्ये अर्धा इंच मिळाला, उत्तराला 10. त्यानंतर एफसी आहे आपला 38 आपला सूत्र आहे, म्हणजे फॉर्म्युला आहे टेलरिंग लाईनचा. एफसी 38 वजा 8 म्हणजे जी छाती असते तिथे घ्यायची, त्यातून वजा 8 करायचे कंपल्सरी, म्हणजे 8वा भाग तो असतो. 8 असतात, सॉरी 8 वजा करायचे, त्याचे भागिले 4 करायचे, उत्तराला 7.5. त्याच्यामध्ये आणखी 1 मिळवायचा, उत्तराला 8.5 भागिले 2 7. हा सूत्र मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही 2 माप मला वन टक्स कटोरी प्रिन्सेस फोटो कुठलाही ब्लाऊज शोधे, मला ही 2 माप लागतात. या 2 ब्लाऊज मापांशिवाय माझा ब्लाऊज होत नाही.
आणि या मापांचं महत्व मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता हा तुम्ही हे सगळं लिहून घ्या 2 मिनिटात. व्हिडिओ चालू असताना पुढे मी तुम्हाला डायग्राम शिकवतो. आता तर आता आपण सगळी मापं शिकून घेतली, तुम्हाला मापं समजली असेल तर आपण आता समोरच्या बाजूचा डायग्राम काढायला घेऊया. तुम्हाला जर काही नसेल समजलं तर तुम्ही मात्र कमेंट मध्ये कमेंट करा आणि विचारा तिथे तुम्हाला काय विचारायचं आहे. नाहीतर उद्याच्या भागामध्ये आपला फोटो विषय लाईव्ह होणारच आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपण लाईव्ह मध्ये सुद्धा शिकू की फोटो तुम्हाला काय समजलं नाही ते. आता आपण डायग्राम काढू. डायग्राम नेहमीप्रमाणे बघा, इथून 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. जरा जवळ जवळ घेऊ दे मला. काय करतोय जवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 काय आली आपली उंची. काय आली ही उंची. उंची किती आपली. समोरची बाजू घडीवर पाहिजे असा कोणताही नियम नाही. समोरची बाजू घडीवर पाहिजे असा कोणताही नियम नाही. ही टाकली आपण उंची. त्यानंतर आपण टाकायचं इथून शोल्डर. शोल्डर किती आपला 1 2 3 4 5 आणि 6 आहे आपला शोल्डर. काय टाकला आपण ही शोल्डर. हा टाकला आपण इथं शोल्डर. दुसरा माप आपण जसा इथे शोल्डर तसा इथं मुंड्याचा गबलचा माप टाकला. ती सिस्टीम शोल्डर टाकला की इथून गबल टाकायचा आणि पहिला काय टाकला आपण बघा उंची. दुसरा टाकला आपण शोल्डर. तिसरा टाकला आपण हा मुंड्याचा माप 6 इंच मुंडा टाकला. चौथा आता काय टाकायचं आपल्याला मुंड्यावरून छातीची लाईन. मुंड्यावरून काय मारायची आपण छातीची लाईन. लक्षात ठेवा लिहून घ्या. 6 इंच छाती आपली 11.5. किती आपली छाती 11.5 आपली छातीची लाईन आपण घेतली. आता काय घ्यायचं होतं आपण आपली कमर. कमर पण किती आपली 11.5. अशा प्रकारे इथं सरळ बॉक्स आपल्याला मिळेल. हे काय घेतले आपण कमर. कमर किती आपली 11.5. तुम्ही सुद्धा माप लिहून घ्यायची लगेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे बापरे मी लयच पुढे गेलो वाटतं. 10 11 आणि इथं 12 आणि इथं येईल आपला 11.5. त्याचप्रमाणे आपण इथं सुद्धा माप घेऊ अशी. इथे सुद्धा आपण किती घेतलं 11.5 आणि काय मारले आपण छाती. काय मारली छातीची लाईन. ओके आणि हा इथे शेप द्यायचा सरळच्या सरळ. असा आपला एक बॉक्स मिळाला. काय केलं आपण एक बॉक्स मिळालेला आहे. उंची घेतली शोल्डर आणि इथून टाकली कमर. इथून टाकली छाती आणि इथून पाचवळ आपली कमर. ही लाईन सगळं मिळाल्यानंतर आपण या बॉक्स ला घेतो. इथून उंची शोल्डर मुंडा मुंड्यावर छाती लाईन कमर कमर नंतर या दोन आपण जोडून घेतल्या. अशा प्रकारे आपला बॉक्स मिळालेला आहे. आता आपण पुढे काय करायचं इथून 1 ते 1.25 इंच वर. किती 1 ते 1.25 इंच वर जाणे. फार 1.5 होतच कधी कधी कापता कापता मध्ये म्हणून मी 1.25 सांगतो कारण कापता कापता 1.5 कधी होतं ते आपल्याला समजत नाही. इथून गेलो सॉरी ही समोरची बाजू आपण काढतो. इथून पाऊण ते 1 इंच वर जाणे. पाऊण ते 1 इंच वर जाणे. समोरची बाजू किती येतं पाऊण ते 1 इंच वरती जायचं आपण आहे. त्यानंतर इथून मात्र 2.5 इंच खाली किती यायचा 2.5 इंच खाली यायचा. इथून पाव ते अर्धा इंच आतमध्ये यायचा. किती यायचा पाव ते अर्धा इंच आतमध्ये यायचा आणि इथून अशी पट्टीने लाईन मारायची. इथून पट्टीने लाईन मारायची आणि असा इथे शेप देऊन घ्यायचा. इथून मात्र 2 इंचाचा भाग ठेवायचा कारण आपण 2 इंचाची मारायची इथे लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे आपण इथे शेप देऊन घ्यायचा. समोरचा गळा जो आपला आहे त्याची गळा रुंदी 2.5 घ्यायची. कंपल्सरी गळा रुंदी किती घ्यायची आहे गळा रुंदी 2.5 इंच घेणे. गळा रुंदी किती घेणे 2.5 इंच गळा रुंदी घेणे. गळा रुंदी 2.5 इंच घेतली
की आपला ज्या लाईनवर गळा थांबलाय, माझी गळा कापण्याची तुम्हाला पद्धत समजलेली आहे ना, जिथे मी छाती लावून तिथेच आपला गळा थांबवून घेतो मी बघा. जर जास्त असेल तर इथं थांबतो, कमी असेल तर आणखी वरती घेतो. समजलं? इथे घेतला की इथे अशा प्रकारे राऊंड शेप द्यायचा. इथे असं राऊंड शेप. तुमची जर यंग कोण असेल तर तुम्ही असं बाहेर सुद्धा येऊन अशा प्रकारे बाहेर येऊन असा सुद्धा शेप देऊ शकता. तसा तुम्हाला ब्रॉड आहे तसा. आता तुम्ही माझ्या आई बद्दल एजेड आहे त्यामुळे तिला ओके. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आईला वन टक्स बरोबर बसला होता की नव्हता? एज वाईज नुसार वन टक्स ब्लाऊज बरोबर बसत नाही. तुम्हाला मी पहिल्या लेक्चर सांगितलं, या एज मध्ये आईला फोर टक्स किंवा कटोरी ब्लाऊज दोन्ही प्रकारचे ब्लाऊज बरोबर असेल. वन टक्स किंवा प्रिन्सेस ब्लाऊज ओके मध्ये बसणार नाही. एज वाईज इथे बघितलं, इथे थोडीशी क्रीज येतो. इथं आता इथे बघा तुम्ही आता म्हणाल की आईच्या इथे क्रीज आली होती थोडीशी. ज्या वयामध्ये छाती उतरते, थोडीशी छाती नॉर्मल खाली येते, त्यावेळी अशी प्रकारचे ब्लाऊज घालून जमत नाही. समजलं? छाती अशी थोडीशी खाली येते तेव्हा जमत नाही. इथं झाला आपला हा भाग झाला समजला. आता आपण काय करायचं बघा, आता आपण काय करायचं तर इथून वरती 3 इंच हवं. एक बघा 0 1 2 आणि 3 इंच वरती किती गेलो? 3 इंच वरती गेलो. त्याचप्रमाणे इथून सुद्धा 1 2 आणि 3 इंच वरती जायचं. 3 इंच वरती जायचं. इथून समान अशी रेष लाईन मारून घ्यायची, समांतर अशी रेष मारून घ्यायची. मारली किती गेलो? इथून वरतून 3, इथून 3 गेलो, तिथून 3 गेलो. आलं ओके. त्यानंतर इथून अर्धा इंच वरती जायचा. 1 इंच योगपट्टीला वरती येण्यात माझी पद्धत नाही, त्यामुळे माझ्या पद्धतीनुसार मी अर्धा इंच वरती येतो. अर्धा इंच वरती येतो ना, इथून अशा प्रकारचा नॉर्मली असा नॉर्मली असा शेप देतो. ही झाली माझी योगपट्टी. काय झाली? योगपट्टी. इकडे गेलो 3.5 इंच वरती, इकडे किती गेलो? 3 इंच वरती. 3 3.5. तुम्हाला जर आणखी जर उंची जास्त हवी असेल तर तुम्ही योगपट्टी इकडे 3.5 इकडे 4 इंचाची करू शकता. योगपट्टी वाढवायची पण टक्स वरती कधी जास्त करायचे नाही. आता आपला फॉर्म्युला मिळाला. आता आपण टक्स कसे आखायचे, काय करतात आपला टक्स कसे आखायचे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपली. तर टक्स आखायचे कसे? ओके, टक्स आखायचे कसे ते आता आपण शिकूया. तर टक्स कसे आखायचे. इथून एवढा भाग आपला पूर्ण झाला. बॉक्स तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो समजावून. बॉक्स सांगतो 0 ते 15 इंचची उंची टाकली मी. इथून शोल्डर टाकले, इथून छाती टाकली, इथून कमर टाकली, योगपट्टी आखून झाली, गला झाला, आर्महोल झाला. म्हणजे तुम्हाला सगळं आता मी समजाय. फक्त आपले टक्स आखायचे राहिले. तर टक्स आखण्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये मिळू, कारण आता भाग भरपूर मोठा झालाय. थोडासा मला वेळ कमी पडतोय, पण तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही उद्याचा भाग नक्की बघा. तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही टक्स कसे टाकायचे हे उद्या तुम्ही नक्की बघाल. त्यामुळे आता मी इथे थांबतोय. वन टक्स झाला, पर्कल झाला, साडी पेटीकोट झाला. आता चालू फुल टक्स. म्हणजे आपण जवळ क्लासच्या बेसिक क्लासच्या मध्ये येऊन थांबलोय. पर्कल फ्रॉक वन टक्स आणि त्या क्लासच्या मध्ये चौथा टॉपिक तुम्हाला बोलता होता. चौथा टॉपिक दिलाय आणि हा महत्वाचा टॉपिक आहे, कारण जवळजवळ 50% बायका फोर टक्स ब्लाऊज सुद्धा घालतात. त्यामुळे उद्याचा भाग नक्की बघा. तोपर्यंत मी म्हणतोय, नाही म्हणत, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना सांगा, मित्रांना सांगा. एजेंटला राहते रोज रात्री 8 वाजता नक्की भाग बघा, कारण शिवणक्लासचा टप्पा महत्वाचा आलाय. शिवणक्लासचा महत्वाचा टप्पा आलाय, कारण पुढचा ब्लाऊज असेल कटोरी ब्लाऊज. असेल. त्यामुळे महत्वाच्या वळणावर आपण आलो आणि इथून जर बेसिक पूर्ण होईल त्यासाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणी सांगा, त्यांना सुद्धा शिकू द्या. शिका, समजा आणि प्रगती करा. आपण शिकायचं, समजून घ्यायची आणि स्वतःची प्रगती करायची आणि इतरांची सुद्धा करायची, जसं मी करतोय. माझ्या बहिणी तुम्हाला मी तुमच्या पायावर उभं करण्याचं काम करतोय. शिका, समजा, प्रगती करा. मोठं ठेवा, ध्येय मोठं ठेवा आणि प्रवास छोटा. आपला क्लास छोटा असेल, अजय तांडे छोटा माणूस असेल, पण आपलं स्वप्न मात्र, ध्येय मात्र मोठं ठेवायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना सांगा, अख्खा गोंगाट भरा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही गोंगाट भरा की एजे टेलर येतोय. हे बघा काय होतंय. मेहनत इतकी शांतपणे करा की यश गोंगाट करेल. माझा गोंगाट तुम्ही करा. आता
पूर्ण महाराष्ट्रामध्ये डंका पडू द्या की पोर्टल ब्लाऊज चालू झालाय, लवकर शिकायला सुरुवात करायची आपल्याला. त्यामुळे आता भेटू आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत म्हणतोय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.